5 वर्षांच्या चिमुरड्याचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. समर्थ यल्लप्पा कास्तर वय 5, मूळ राहणार हलसंगी, सध्या राहणार बर टाकळी असं मृत बालकाचं नाव आहे. सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील बर येथे ही घटना घडली आहे. या प्रकरणी मंद्रुप पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. समर्थ हा लहानपणापासून आजी शैला बगले यांच्याकडे राहत होता. शुक्रवारी दुपारी तो नातेवाईकांच्या घरी खेळण्यासाठी गेला होता. मात्र बराच वेळ होऊनही तो घरी परतला नाही. शोध घेत असताना तो नातेवाईकांच्या घराजवळ गंभीर अवस्थेत आढळून आला. त्याला तातडीने विविध खासगी रुग्णालयात नेण्यात आलं, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. सुरुवातीला मृत्यूबाबत गूढ निर्माण झाले होते. शनिवारी झालेल्या शवविच्छेदन अहवालात समर्थचा गळा आवळून खून करण्यात आल्याचं स्पष्ट झालं. समर्थचे आई वडील ऊसतोड मजूर असून त्याला आजीकडे ठेवण्यात आले होते. या निष्पाप बालकाच्या हत्येमुळे परिसरात संताप व हळहळ व्यक्त होत आहे. समर्थ यल्लप्पा कास्कर 1.5 ಗಂಟೆ ಹೊರಗೆ ಹೋಗ್ಯಾನ. ಅವ್ರ ಕಾಕಾಗಳು ಮನೆ ಅರ್ಧ ತಾಸ್ನಾಗ ಹತ್ಯೆ ಮಾಡಿ ತಗೊಂಡ್ ದವಾಖಾನಿಗೆ ತಗೊಂಡ್ ಹೋಗ್ಯಾನ. ಅಂಕುಶ್ ಕಾಸ್ಕರ್. ನಾವು ಸಾಕಾಡ್ತಿದ್ದೇವೆ. 5 ವರ್ಷ ನಮ್ಮ ಅವ್ವಗಳ ಬಲ್ಲಿ ಶೈಲಾ ಸೋಮ್ನಿಂಗ್ ಬರ್ಲಿ. ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಏನು ನಿಮ್ಮ ಒಬ್ಬರ ಜಗಳ ಏನಿತ್ತು? ಜಗಳ ಇಲ್ರಿ. ನಿಮ್ಗೆ ಏನು ಸಿಗ್ಬೇಕಾಗೈತಿ ಈಗ? ನ್ಯಾಯ ಸಿಗ್ಬೇಕಾಗೈತಿ. ಯಾರಿಗೆ ಸಿಗ್ಬೇಕಾಗೈತಿ ನ್ಯಾಯ? ನಮ್ಮ ಮಗನಿಗೆ. ಯಾರು ಹೊಡೆದಾರ ಅವ್ರಿಗೆ ಏನಾಗಬೇಕಿತ್ತು? फाशी सजा. सोलापूर शहर काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष. मला काल रोजी सायंकाळी 5:30च्या दरम्यान माझ्या पाहुण्यांनी कॉल केला की माझ्या रिलेटिव्ह आहेत बरूर दक्षिण सोलापूर येथील रहिवासी समर्थ कास्तर या बाळाचं दुर्दैवी हत्या करण्यात आलेला आहे. तुम्ही आम्हाला काय असेल ते न्याय मिळवण्याकरता तुम्ही आम्हाला मदत करावी. त्या माध्यमातून मला कॉल आला. माझ्या रिलेटिव्ह आहेत आदरणीय मादर, त्यांचा मला कॉल आला. मी म्हटलो मी सध्या पुण्यामध्ये आहे, कामाकरता पुण्यात आहे. मी येऊन तुम्हाला जे काही असेल ते आदरणीय आयुक्त साहेबांच्या इथं त्यांना आपण निवेदन देऊ. काय असेल ते आपल्या बाळाला आपण न्याय देऊ घालो हे प्रयत्न मी 100% करेन आणि करतोच. आणि माझं एवढंच विनंती आहे आदरणीय आयुक्त साहेबांना, ज्या 5 वर्षाच्या बाळाचं जे निर्गुण हत्या केलं त्या आरोपीला तात्काळ अटक करून त्याला फाशीची शिक्षा द्यावं असं माझं वैयक्तिक आयुक्त साहेबांना माझं विनंती आहे. त्याच पद्धतीने शेजारचे जे आजूबाजूचे जे गाव आहेत, खेडे गाव आहेत, त्या पद्धतीने तो जो मारलेला जो आरोपी आहे त्यांच्या घरच्यांचं जो म्हणणं आहे की त्या मुलाचाच काका आरोपी असं ते स्वतः म्हणतात. मुलाला स्वतःहून बोलावून दुकानला जा या पद्धतीने त्याला बोलून घेऊन त्यांनी दुकानला न जाण्याकरता त्या मुलाला बोलावून त्यांनी हत्या केलं असं आई वडिलांचा व त्यांच्या मामा लोकांचा मेहनत आरोप आहे. त्या पद्धतीने मी देखील आदरणीय आयुक्त साहेबांना विनंती करतो त्यांना तात्काळ अटक करून त्यांना फाशीची शिक्षा व्हावं आणि पुढील येत्या काळात कुठल्याही लहान मुलं मुलींचं कुठल्याही हत्या होऊ नये त्या संदर्भात मी विनंती करतो. धन्यवाद. नेमकं कारण काय आहे? नेमकं हत्यामागचं कारण म्हणजे जे काका जे आहे त्या मुलाला दुकानला जाण्याकरता त्यांना सांगितलं होता म्हणून की आईने सांगितले की माझ्या मुलाला माझ्या दिराने दुकानला जाण्याकरता माझ्या आईकडे गेला होता. बोलवायला गेला असता तर माझ्या आईने त्याला पाठवले माझ्या मुलाला असं मुलाची आई सांगितले की माझ्या आईने पाठवले. ठीक आहे काका आहेत, ठीक आहे जाऊन ये दुकानला. मग दुकानला गेल्यानंतर जवळपास 15 ते 20 मिनिटांनी तो काका येऊन विचारतो की कुठं आहे समर्थ तू बोलवला म्हणून तुझ्याकडे आला आहे. अशा पद्धतीने त्यांना उत्तर दिले असता अर्धा तासांनी समर्थची जे डेड बॉडी जी आहे तो स्वतःहून ते बाळाला उचलून घेऊन हे समर्थ असं कसं काय झालं या माध्यमातून त्या आजीला विचारतो. मग त्यावेळेस आजीनी घाबरून धडपडून खाली पडून की असं काय झालं, तू येऊन विचारून गेला होता माझ्या नातूला, काय केला माझ्या मुलाला, माझ्या नातूला, असं विचारत आरडाओरडा करून गावातील सर्व लोकांना जमा केलं.
जमाव झाले. मग तात्कालीन पोलीस आयुक्त PSI साहेब जे डांगे साहेब मंद्रुप पोलीस स्टेशनचे हजर होऊन आज सकाळपासून काल जे मयत अश्विन हॉस्पिटल त्या इथे आले होते काल दुपारी 4 वाजता. मयत घोषित केल्यानंतर काल दुपारपासून ते आज सकाळी बावडे सिव्हिल हॉस्पिटल छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय येथे आणून सर्व पंचनामा वगैरे करून जे आरोपी आहे त्यांचे शोध करण्याचं आणि 100% न्याय देऊ घालणं असं आदरणीय पोलीस निरीक्षक डांगे साहेब आम्हाला शब्द दिलेले 100% त्यांनी न्याय देतील. मला एवढं कशाने मारले? तिथं गळा आवळून मारलेले आहेत. वडील काय करतात? ऊस तोडीचं काम करतात आई वडील. हो, त्यांच्या पक्षात अजून कोण आहे? वगैरे लहान पक्षात त्यांचे 2 मुलं आहेत, अजून 2 भाऊ लोक आहेत. एक जवळपास 2-2.5 वर्षाचा आहे आणि तिसरा जो आहे तो 4 वर्षाचा आहे. हा मोठा होता. पहिलाच असं झालं विषय.